अनुसूचित जाती मुलांचे शासकीय निवासी शाळा पाटसूळ येथे सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आमच्या शाळेत दिनांक 13 जानेवारी 2024 प्रश्नमंजुषेचे आयोजन केलेले आहे। आणि या निमित्ताने आमच्या शाळेतील वर्ग 6वी ते 10वी पर्यंत असे आम्ही 5 ग्रुप तयार केलेले आहेत। प्रत्येक ग्रुपमध्ये हा 6वी 7वी 8वी 9वी आणि 10वी असा एक ग्रुप तयार केलेला आहे। पहिल्या ग्रुपचं नाव आहे न्याय आणि त्यानंतर दुसऱ्या ग्रुपचं जे नाव आहे ते आहे समानता। त्यानंतर तिसऱ्या ग्रुपचं नाव आहे एकात्मता आणि चौथ्या ग्रुपचं नाव आहे बंधुता आणि पाचव्या ग्रुपचं नाव आहे ती समता। तर यामध्ये आज प्रश्नमंजुषा आपण खेळणार आहोत। तर त्यामध्ये सर्वप्रथम आपण या समूहाचा थोडक्यात परिचय करून देणार आहोत। तर सर्वप्रथम आपण ग्रुप न्याय या ग्रुपपासून सुरुवात करणार आहोत। तर यांनी थोडक्यात परिचय द्यायचा आहे। माझं नाव सूरज ओंबे, मी इयत्ता 10वीचा विद्यार्थी। माझं नाव देखील अरुण झाडे, मी 9वीचा विद्यार्थी। नमस्कार, माझे नाव शिवम दिनेश खांदे, मी वर्ग 8चा विद्यार्थी। नमस्कार, माझे नाव प्रथमेश दमोबाल पातोडे, मी वर्ग 7चा विद्यार्थी। नमस्कार, माझे नाव ऋषभज्योती पातोडे, मी इयत्ता 6वीचा विद्यार्थी। नमस्कार, माझे नाव कपिल गवंडे, मी इयत्ता 10वीचा विद्यार्थी। नमस्कार, माझे नाव प्रज्वल प्रदीप पातोडे, मी वर्ग 9वीचा विद्यार्थी। नमस्कार, माझे नाव प्रणव धीरज गवई, मी इयत्ता 8वीचा विद्यार्थी। नमस्कार, माझं नाव आदित्य राजे हेकडे, मी इयत्ता 7वीचा विद्यार्थी। नमस्कार, माझे नाव प्रज्योत इंगळे, मी इयत्ता 6वीचा विद्यार्थी। नमस्कार, माझे नाव आदित्य वाकडे, मी इयत्ता 10वीचा विद्यार्थी। नमस्कार, माझे नाव आदित्य वानखडे, मी वर्ग इयत्ता 9वीचा विद्यार्थी। नमस्कार, माझे नाव देवानंद संदीप भोसले, मी इयत्ता 8वीचा विद्यार्थी। नमस्कार, माझं नाव आयुष धीरज कवी, मी वर्ग 7वीचा विद्यार्थी। नमस्कार, माझे नाव क्रिश मंगेश कुंडारे, मी इयत्ता 6वीचा विद्यार्थी। नमस्कार, माझं नाव कुणाल किशोर कांबळे, मी इयत्ता 10वीचा विद्यार्थी। नमस्कार, माझे नाव प्रशिक गजान निवराळे, मी इयत्ता 9वीचा विद्यार्थी। नमस्कार, माझे नाव कपिल रमेश बोरकर, मी 8वीचा विद्यार्थी। नमस्कार, माझे नाव गौतम गवई, मी इयत्ता 7वीचा विद्यार्थी। नमस्कार, माझे नाव सुदर्शन सुरज गवई, मी इयत्ता 6वीचा विद्यार्थी। नमस्कार, माझे नाव कपिल काळे, मी इयत्ता 10वीचा विद्यार्थी। नमस्कार, माझं नाव रोशन कुमार वानखडे, मी इयत्ता 9वीचा विद्यार्थी। नमस्कार, माझे नाव अंकित सुनील वानखडे, मी इयत्ता 8वीचा विद्यार्थी। नमस्कार, माझे नाव शिवम रामदास रेड्डी, मी इयत्ता 7वीचा विद्यार्थी। नमस्कार, माझे नाव हरी दामोदर, मी इयत्ता 6वीचा विद्यार्थी। उपस्थित आहेत श्री कोडे सर, परीक्षक 1 आणि परीक्षक 2 श्री गिरापुरे सर, हे सुद्धा या निकालासाठी मार्गदर्शन करते। आणि आता आपण या स्पर्धेला सुरुवात करत आहोत। सर्वप्रथम पहिला जो राऊंड आहे तो आहे इतिहासाचा, म्हणजे माझे इतिहासाचे ज्ञान। तर यामध्ये आपण प्रत्येक ग्रुपला एक प्रश्न विचारणार आहोत आणि जर एका प्रश्नासाठी 20 सेकंद देण्यात येत आहे। प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 20 सेकंद देण्यात येतं। 20 सेकंदापर्यंत जर प्रश्नाचं उत्तर आलं नाही तर तो प्रश्न दुसऱ्या ग्रुपला पास होईल आणि त्याला जर आलं नाही तर तिसऱ्या ग्रुपला पास होईल, चौथ्या आणि पाचव्या अशाप्रमाणे तो पास होत राहील। ठीक आहे, तर पहिला प्रश्न हा येत आहे न्याय ग्रुपसाठी। माझे इतिहासाचे ज्ञान या पहिल्या राऊंडचा पहिला प्रश्न हा न्याय या ग्रुपसाठी आहे। वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर कोणत्या राजाने खोदले? तर यामध्ये ऑप्शन आहे कृष्ण राजा, दुसरा आहे सिमुक राजा, तिसरा आहे मौर्य राजा आणि चौथा आहे कुशाण राजा। 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12. पुन्हा एकदा विचार करा, ऑप्शन पुन्हा सांगतो। कृष्ण राजा, सिमुक राजा, मौर्य राजा, कुशाण राजा। 1 मिनिट, 20 सेकंद झाले नंतर 11, 10, 9, 8, 7, 6, 5. उत्तर चुकलेलं आहे याचं। ठीक आहे,
तर यानंतर आपण दुसरा प्रश्न विचारणार आहोत, तो समानता या ग्रुपसाठी. ठीक आहे. जर तुम्हाला प्रश्न आलाच नाही, ठीक आहे, तर पास होईल. तर चुकीचं उत्तर सांगितलं तर पास होणार नाही. दुसरा प्रश्न आहे समानता या ग्रुपसाठी, तो आहे राजा मिनंडर याने कोणत्या ग्रंथाची निर्मिती केली? ऑप्शन पहिला आहे बुद्धचरित, दुसरा आहे हर्षचरित, तिसरा आहे मिलिंदपन्न आणि चौथा आहे प्रयाग प्रशस्ती. तुमचा वेळ सुरू होत आहे आता. 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 11, 10, 9, यांनी सांगितलं आहे प्रयाग प्रशस्ती आणि यांचं उत्तर चुकलेलं आहे. 3, उत्तर आहे 1, मिलिंदपन्न. 0. ठीक आहे. त्यानंतर 19, 8. तिसरा प्रश्न आहे एकात्मता या ग्रुपसाठी. प्रश्न आहे फाहियान हा चीनी प्रवासी कोणाच्या काळात भारतात आला होता? फाहियान हा चीनी प्रवासी कोणाच्या काळात भारतात आला होता? ऑप्शन 1 सम्राट कनिष्क, ऑप्शन 2 चंद्रगुप्त मौर्य, 3 समुद्रगुप्त आणि चौथा आहे दुसरा चंद्रगुप्त. ऑप्शन पुन्हा सांगतो, सम्राट कनिष्क, चंद्रगुप्त मौर्य, समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त. तुमचा वेळ सुरू होत आहे आता. 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 11, 10, 9, 8, उत्तर दिलं आहे सम्राट कनिष्क आणि उत्तर चुकलेलं आहे आणि याचं उत्तर आहे दुसरा चंद्रगुप्त. 20. ठीक आहे. तर आता चौथा ग्रुप आहे बंधुता ग्रुप. या ग्रुपसाठी प्रश्न आहे पहिला पुलकेशी याने इसवी सनाच्या कितव्या शतकात चालुक्य घराण्याची स्थापना केली? ऑप्शन आहे 8व्या, 5व्या, 3ऱ्या की 6व्या. पहिला पुलकेशी याने इसवी सनाच्या कितव्या शतकात चालुक्य घराण्याची स्थापना केली? 8व्या, 5व्या, 3ऱ्या, 6व्या. युअर टाइम स्टार्ट नाव. 20, 19, 18, 17, 16, उत्तर चुकलेलं आहे. 15, 14. उत्तर आहे 6व्या. प्रश्न आहे तो आहे समता या ग्रुपसाठी आणि तो प्रश्न आहे पट्टकल येथील प्रसिद्ध मंदिर कोणत्या राज्याच्या कारकिर्दीत बांधली गेली? ऑप्शन आहे पल्लव राजा, चालुक्य राजा, मौर्य राजा, कुशाण राजा. पट्टकल येथील प्रसिद्ध मंदिर कोणत्या राजाच्या कारकिर्दीत बांधली गेली? पल्लव राजा, चालुक्य, मौर्य, कुशाण. युअर टाइम स्टार्ट नाव. 20, कुशाण राजा, 18, 17, कुशाण राजा उत्तर 16. चुकलेलं आहे. चालुक्य राजा. खूप खेदजनक बाब आहे की कोणत्याही ग्रुपला उत्तर आलेलं नाही आणि सर्वांचं जे गुण आहे ते आहे 0. त्यामुळे आता आपण दुसऱ्या राऊंडकडे जातो आहे. तर सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. आता तरी उत्तर आलं पाहिजे. आता दुसरा जो राऊंड आहे तो आहे आपला भूगोल आणि यामध्ये प्रश्न आला नाही तरीही तो समोर जाईल. ठीक आहे. तरी तो समोर जाईल. पास होईल. प्रश्न आहे आता न्याय या ग्रुपसाठी. पहिला प्रश्न लखोजी राजे जाधव यांच्या कन्या कोण होत्या? लखोजी राजे जाधव यांच्या कन्या कोण होत्या? ऑप्शन सावित्रीबाई फुले, जिजाबाई, रमाबाई, सुनीताबाई. पुन्हा एकदा प्रश्न विचारतोय. लखोजी राजे जाधव यांच्या कन्या कोण होत्या? लखोजी राजे जाधव यांच्या कन्या कोण होत्या? सावित्रीबाई फुले, जिजाबाई, रमाबाई, सुनीताबाई. जिजाबाई. 20, 19, विचार करा. 18, 17, 16, 15,
14, जिजाबाई. 13, उत्तर बरोबर आहे. याच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि यांना म्हणताय 10 पॉईंट. न्याय. त्यानंतर समानता ग्रुपसाठी प्रश्न आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात कोणत्या भागात केली? शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात कोणत्या भागात केली? ऑप्शन नंबर 1 मावळ, 2 चाकण, 3 भोसरी आणि 4 रायगड. मावळ. 20, 19, 18, 17, 16, समानता यांचं उत्तर आहे मावळ आणि उत्तर बरोबर आहे. सर्वांना सांगा. आहे शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यातून कोठे निघाले? शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यातून कोठे निघाले? ऑप्शन प्रतापगड, 2 नंबर रायगड, 3 शिवनेरी आणि 4 विशालगड. विशालगड. 20, 19, 18, 17, विशालगड उत्तर बरोबर आहे. बंधुता या ग्रुपसाठी प्रश्न आहे. शाहिस्ते खानाने किती वर्षाच्या काळात स्वराज्याचा प्रदेश उद्ध्वस्त केला होता? 2, 3, 10 की 4? शाहिस्ते खानाने किती वर्षाच्या काळात स्वराज्याचा प्रदेश उद्ध्वस्त केला होता? ऑप्शन आहे 2, 3, 4, 10 की 4? 14, 13, 12, 11, 10, पुन्हा विचारण्याचा आहे. 8, 4, 6, 5, 4, 3, 2, उत्तर दिलेलं आहे. 6. उत्तर दिलेलं आहे. 5 वर्षासाठी या ग्रुपसाठी समता या ग्रुपसाठी प्रश्न 5 झालेला आहे. शाहिस्ते किती वर्षाच्या काळात स्वराज्याचा प्रदेश उद्ध्वस्त केला होता? 2, 3, 10, 4? 20, 19, 18, उत्तर 17, 16, उत्तर चुकलेलं आहे 14. आणि याच्या पुढे हा पास होणार नाही कारण ऑप्शन थोडंच झालेलं आहे. ठीक आहे, फक्त एकाच ग्रुपला पास होईल. आता जर प्रश्न येत नसेल तुम्हाला, तिसरा जो आहे आपला तिसरा राऊंड, तुम्हाला कोणापर्यंत म्हणजे मित्र जो आहे त्याला पण तुम्ही प्रश्न विचारू शकता. ठीक आहे, जर तुम्हाला प्रश्न येत नसेल तर. या राऊंडचं नाव आहे माझा महाराष्ट्र. तर पहिला प्रश्न न्याय या ग्रुपसाठी प्रश्न आहे. महाराष्ट्राची लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र भारतामध्ये कितवा क्रमांक लागतो? महाराष्ट्राचा भारतामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत कितवा क्रमांक लागतो? ऑप्शन आहे पहिला, दुसरा, तिसरा की चौथा? लोकसंख्येच्या बाबतीत 20, महाराष्ट्र 19, भारतात कितव्या 18, क्रमांकावर आहे? 17, 16, 15, 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7, 6, पहिला, दुसरा, 5, तिसरा, चौथा. 4, लोकसंख्येच्या 3, बाबतीत 2, 1, 0. उत्तर चुकलेलं आहे. उत्तर आहे याचं दुसरा. ठीक आहे, तिसरा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र तिसरा आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र हा दुसरा आहे. आता या ग्रुपसाठी प्रश्न आहे. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? ऑप्शन आहे 20, 35, 28, 36, 37. 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 36 उत्तर 11, बरोबर आहे. 10. अतिशय सुंदर. पुढचा प्रश्न आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? ऑप्शन आहे ठाणे, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद. 20, 19, 18, 17,
15, 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, उत्तर आहे 2, 1. अहमदनगर. त्यानंतर महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? म्हणजेच महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहे ठाणे, मुंबई, पुणे, नागपूर. 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. मुंबई उत्तर चुकलेलं आहे. उत्तर आहे पुणे. चला शेवट समता या लोकसंख्या आहे. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर. 20, 19, 18, बरोबर आहे. नागपूर. राऊंड नंतर किती गुण झाले? समानता 20, समता 10, बंधुता 0, न्याय 10, एकात्मता 10. बंधुता या ग्रुपने अजून खातं खोललेलं नाही, तर यांनी आता थोडा विचार करून उत्तर द्यायचं आहे. समजलं? आता हा बजर राऊंड आहे. बजर राऊंड म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, प्रश्न विचारल्याबरोबर टेबलवर तुमचा हात असं मारायचा आहे. समजलं का? पटकन जो पटकन दुसरं लक्ष देईल कोण मारलाय, ठीक आहे. आणि आपले स्वयंसेवक सुद्धा लक्ष देतील कोणा पहिल्यांदा हात मारलाय पटकन फास्टमध्ये, ठीक आहे. एक एक जण असे याच्यासमोर उभे राहून असतील, ग्रुपच्या समोर असे, ठीक आहे. प्रश्न आहे रेडी? प्रश्न आहे अकोला जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? 20, 19, 18, 7. उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न रेडी राहा. नरनाळा किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? एका म्हणतात अकोट. प्रश्न आहे 1 जुलै 1998 मध्ये अकोला जिल्ह्यातून कोणता जिल्हा निर्माण झाला? समजा वाशिम बरोबर